आता सचिन आपल्या किचन मध्ये आलेले आहे. सचिन, तू मूळचा कोल्हापूरचा. कोल्हापूर. तर पुण्याकडून असं कोल्हापूरकडे बघतोस ते तुला काय आठवतं पहिलं? पुण्याकडून कोल्हापूरला जर शिरलं तर सकाळी सकाळी म्हशीचं धारिष्ण दूध जे काढत असतात लोक, हा, ते पुण्यात दिसत नाही. बरोबर. कुस्तीचं मैदान दिसत नाही. हा. संध्याकाळी 4 वाजता रंगणारा फुटबॉलचा सामना दिसत नाही. ओके. काय हळूहळू मी ह्याच्यासोबत काढून घेणार आहे, कारण कोल्हापुराच्या बाहेर जी लोक असतात ना, त्यांना विचारलं की ते बरोबर सांगतात आतल्या गोष्टी. ओके. हे आपण काय बनवतोय? पांढरा रस्सा. बर. जी आपण कोल्हापुरी मसाला चटणी नसताना बनवू शकतो तो हा पदार्थ. ओके. मला साहित्य सांगतोस काय काय? ओलं खोबरं आहे, हां कांदा आहे, हां आलं लसूण पेस्ट आहे, हां तीळ आणि खसखस आहे, हां खडा मसाला आहे, हां आणि मिरची आहे, आणि मीठ आहे. मीठ आहे. आणि हे जे आहे हां, हे स्टॉक म्हणतात का याला? हे स्टॉक आहे. हे कसं बनवलं तू? मटण शिजवल्यावर जे निघणारं जे पाणी असतं किंवा आदन असतं, तो हा स्टॉक आहे. अच्छा, म्हणजे मगाशी ते त्याने जे बनवलं मटन फ्राय, त्याचाच हा स्टॉक आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. हो. बरोबर ना? पण ते त्यात ते मटण शिजवताना त्याने काही मीठ थोडं लावलं होतं ना? मीठ थोडं घातलं होतं. हां, म्हणजे हे स्टॉक आहे तो पिणेबल आहे. हो. ओके. आणि हे काय, ह्याच्यात काय काय घातलंस तू? ही चटणी आहे काहीतरी ना? नाही, हे वाटण आहे. हां. त्यात ओलं खोबरं, खसखस आणि तीळ. ओलं खोबरं, खसखस आणि तीळ. हे काय वाटण आहे. ते तीळ आणि खसखस पहिला 10 मिनिटं उकळून घेतलेले आहे, कारण ती मऊ व्हायला लागते. बर. ते मऊ झाले की बारीक एकदम वाटण तयार होतं. म्हणजे हे 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 काय आहे? हे खसखस आणि तीळ आहे. अच्छा, हे तू वाटण करून ह्याचं मिक्सर मधून काढून जे तयार झालं ते, आणि ह्याच्यावर तू खोबरं घातलं. खोबरं घातलं ओलं. ओके. म्हणजे हे दोन एकत्र केलं तर हे तयार. साहित्य तर बघितलेलं आहे. आता कृतीकडे जायचं, म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं मला सांगशील? आता हा जो मसाला आहे तो आपण यात घालायचा आहे पहिला. बर. सगळं घालायचं? सगळं घालायचं. ओके. पण कोल्हापुरातला एक टिपिकल लहजा आहे बोलायचा, आणि कोल्हापुरामध्ये म्हणी सुद्धा बऱ्यापैकी आहेत. म्हणजे मला तुम्हाला एक किस्सा सांगतो. माझा ड्रायव्हर अशी गाडी चालवत होता बरं का, गाडी चालवत होता, आणि समोरून असा एक माणूस पास झाला बरं. हा हॉर्न मारतोय, आत्ता हॉर्न मारतोय, तो थांबायला तयार नाही. त्याने गाडी अशी केली, आणि त्या म्हणजे तार आली काय तुला, असं एक त्याने विचारलं. तार आली म्हणजे काय, वरती बोलावणं आलं की काय? असे टिपिकल तिकडे एक म्हणी आहेत कोल्हापुरात. तसं तुला काय लक्षात आहे का रे एखादी? खटक्यावर बोट जागेवर पलटी. खटक्यावर बोट जागेवर पलटी. आता ह्याचा अर्थ काय हे मला कोल्हापुरात जाऊन विचारायला लागेल. आता काय टाकायचं मला सांग? तर मिरची घालायची आपण. घालू का सगळी? हो. चांगली तडतडली की हो. तर कांदा घाला. सगळा सगळा. तुझ्या घरी कोण कोण? माझ्या घरी मी आहे, वडील आहेत, बहीण आहे. आई एक्सपायर झाली आहे. बहिणीचं लग्न झालं आहे, ती कोल्हापुरात असते. बरं. आणि इथे कोण राहतं मग? तू एकटा राहतो? मी एकटाच आहे. अच्छा अच्छा. आणि वडील तिकडे राहतात? वडील कोल्हापूरला खासगी नोकरीमध्ये. खाजगी नोकरी करतो. अच्छा अच्छा. ओके. आता काय करायचं? आलं लसूण पेस्ट घालायची आपण. किती घालायची? अजून थोडी, बस. आणि नॉर्मली कोल्हापुरात आपण रंकाळा किंवा आपलं केशवराव भोसले नाट्यगृह जे मोठं पाहिजे का लहान पाहिजे? लहान पाहिजे. आपलं केशवराव भोसले नाट्यगृह, तिथे बऱ्याचशा गाड्या लागतात. हो. पण अशी टिपिकल एखादी डिश आहे का? इथे आपण कसं पटकन वडापाव खातो मुंबईत, तसं कोल्हापुरात पटकन म्हणजे खावीशी वाटणार किंवा मस्त अशी टेस्टी डिश कुठली कोल्हापुरातली स्पेशल? आमच्या कोल्हापूरमध्ये टी टाईम भेळ म्हणून एक प्रकार मिळतो. टी टाईम भेळ? टी टाईम भेळ. अच्छा, म्हणजे काय असतं त्यात वेगळं? ते सगळे फरसांचे प्रकार किंवा भडंग असे वेगवेगळ्या लेअरवरती लावलेले असतात. बरं. एक एक त्याची लेअर असते, आणि सगळ्यावरती चटणी असते. बरं. ती चमच्यानं अशी एकत्र करून कडेकडेनं खायची. अच्छा अच्छा. ओके. आता याच्यात काय घालायचं तू? ते आता वाटण घालायचं. किती घालू? अजून थोडं, बस. त्यात आपलं जवळजवळ तयार झालेले माल. हो. फक्त त्याचा स्टॉक घेतला की विषय संपला. आणि मीठ घालायचं अजून. मीठ घालायचं. चवीनुसार यात मीठ घातलं की रस्सा तयार. आपल्याला पांढरा रस्सा किंवा तांबडा रस्सा बनवायचा असेल तर त्याच्या आधी मटण आपण बनवूया असा आधी विचार आपण करायला पाहिजे. कारण कसं आहे, हा बाय प्रॉडक्ट आहे.
हे आधी आपल्याला मटणाचं ते फ्राय बी करून शिजवून भिजून ते सगळं मटणाचा प्रकार बनवल्याशिवाय तुम्हाला हे पांढरा होऊच रस्सा शकत बनवता येणारच नाही. येणार नाही. हा बाय प्रॉडक्ट आहे त्याचं. त्यामुळे आधी मटण बनवा, मग हे तुम्हाला मिळेल. आता आपण स्टॉक घालूया. झालं याच्यात घालू अजून. बस. ओके. आणि मीठ ना आता. मीठ. बस. आता हे झालं जवळजवळ तयार. हां पांढरा रस्सा तयार झाला. ओके. हा फक्त पांढरा रस्सा उकळायचा नसतो, बर. कारण यामध्ये ओल्या नारळाचा किस असल्यामुळे हां तो फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे हा उकळू नये. मग काय करायचं. वाफ येऊपर्यंत फक्त गरम करायचा. जेमतेम काट्यावर एकदम. हो. आणि उकळला की फुटतो हा लगेच. ओके. हे आता हे जवळजवळ वाफ आली की प्यायला सुरू करायचं. हो. उगाच आता मी माझ्या तोंडची वाफ उगाच दवडणार नाही, कारण हे जवळजवळ झालेलं आहे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पांढरा रस्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं, कांदा, आलं लसूण पेस्ट, तीळ, खसखस, खडा गरम मसाला, मिरची आणि मीठ. कृती: तेलावर कांदा परतून त्यामध्ये मीठ, मटणाचे तुकडे आणि पाणी घालून मटण शिजवून घ्यावं. उरलेल्या पाण्याचा मटण स्टॉक म्हणून वापर करावा. तीळ आणि खसखस एकत्र वाटून घ्यावी. त्यामध्ये ओलं खोबरं घालून वाटण तयार करावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा गरम मसाला, मिरच्यांचे तुकडे, उभा चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, तीळ खोबऱ्याचं वाटण, मटण स्टॉक आणि मीठ घालावं. उकळी न येऊ देता गरम करून पांढरा रस्सा सर्व्ह करावा.